नमस्कार फ्रेंड्स, पूजा अमोल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी या ठिकाणी गौरी ची बॉडी कशी बनवायची ते आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी या ठिकाणी गौराईची बॉडी न बनवता त्यांच्या पिलोंडांची बॉडी बनवलेली आहे। याच पद्धतीने आपण गौराई तुम्हाला ज्या मेजरमेंटने किंवा हाईटीने पाहिजे असेल त्या हाईटीनुसार याच पद्धतीने सेम मेथड वापरून आपण गौराई देखील बनवू शकतो। तर या ठिकाणी मी एचगी वाळू व सिमेंटचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर स्टीलचे ताट पाया मजबूत बनवण्यासाठी व स्टीलचं ताट हे मी कॅरी बॅगमध्ये पॅक करून घेतलं आहे व सेम मापाचे मी या ठिकाणी POCचे पाईप घेतलेले आहे। या ठिकाणी मी ते ताटाला जी कॅरी बॅग पॅक केली होती त्या कॅरी बॅगमध्ये मी एचगी वाळू व सिमेंटाचे लेप लावून घेतलेले आहे। त्यात थोडंसं हलकं जी बॉडी आहे ती थोडी लाईट वेट व्हावी त्यासाठी कागदाची काही पेपर घातलेले आहे। तुम्ही हे नाही जरी घातले तरी चालेल। व आता हे थोडंसं हलकंसर सुकत आलं की त्यातच आपण POCचे पाईप फिट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। व ते पाईप देखील चांगले थोडंसं वरतून कोरडं सिमेंट घालून फिट करून घ्यायचे आहे। तर आता या ठिकाणी आपली जे खालचा पाया मी बनवलेला होता पाईपाचा तो मी या ठिकाणी पूर्ण वाळू दिलेला आहे। त्याला पाणी देखील मी घातलेलं आहे। तर या ठिकाणी मी थोडा पेपरचा यूज केलेला आहे, पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा पेपरचा यूज करू नका, कारण की पेपरमुळं थोडासा क्रॅक जाण्याची शक्यता असते। तर मी 2 बॉडी बनवल्या होत्या म्हणजे मुलामुलीची। तर त्यामुळे मी एका बॉडीत पेपरचा यूज केला आहे आणि सेमच पद्धत वापरलेली आहे आणि दुसऱ्या बॉडीत फक्त एचगी वाळू व सिमेंटाचा वापर केलेला आहे। तर थोडंसं आपण या ठिकाणी सिमेंट घट्टसर कालवून घेतलेला आहे व आता मी बॉडी बनवायला घेणार आहे। अशा पद्धतीने एकदम अलगद हाताने व्यवस्थित बॉडी बनवायची आहे। खरं तर बनवताना खूप अवघड वाटलं, पण खूप इझी आहे ही टेक्निक। अशा पद्धतीने बनवल्यावर आपण गौराई देखील बनवू शकतो। तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण हुबेहूब गौराईची देखील बॉडी बनवणार आहे, कारण की मार्केटमध्ये आपल्याला हेच घ्यायची जर म्हणलं तर फायबरची बॉडी 4 ते 5 हजाराच्या पुढंच भेटेल। तर आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी व्यवस्थित वर्षानुवर्ष टिकून राहणारी गौराईची बॉडी आपण ही बनवून घेत आहोत। जसं मी व्हिडिओत दाखवत आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील बनवा। जेव्हा मी फुल बॉडीचा गौराईच्या देखील बॉडीचा व्हिडिओ मी बनवणार आहे, तो देखील तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवला तो देखील मी तुम्हाला शेअर करेल। पेपरच्या ऐवजी आपण कपड्याचा देखील वापर या ठिकाणी केला असता तरी चालला असतं पायांना। तर आता मी पुढची बॉडी बनवताना यात पेपर यूज करणार नाही व कपड्याचाच यूज करणार आहे। थोडी बॉडी वलसर असतानाच आपण या ठिकाणी पायाचा देखील आकार व्यवस्थित कट करून घेणार आहे बोटांचा ते अशा पद्धतीने।
जो काही आकार द्यायचा आहे थोडासा वल्लसर असतानाच त्याला आपण व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे, कारण की नंतर ते सिमेंट हार्ड होतं व ते कटिंग करायला शक्यतो जमतच नाही. त्यामुळे जे काही आहे ते ओलावा असेल सिमेंटला त्या टायमिंगमध्येच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे दोन्ही पाय व कमरेच्या मधोमध POCचा पुन्हा एक पाईप व्यवस्थित पायाच्या मेजरमेंटनुसार वरच्या कमरेपासून वरती फिट करून घ्यायचं आहे व हे पूर्ण सुकेपर्यंत व्यवस्थित त्याला सेट होऊ द्यायचं आहे. याच पद्धतीने मी दुसरा देखील पाय बनवून घेतलेला आहे. तर व्यवस्थित हे सेट झालेलं आहे, बघू शकतात. तर आता मी या ठिकाणी छोटीशी टी कट करून घेतलेली आहे. हा मानेचा भाग आहे. तर याला मी आता या ठिकाणी चिकट टेप लावून घेणार आहे, म्हणजे हे व्यवस्थित फिट राहतं. तर या ठिकाणी मी शौर्याची एक पॅन्ट होती ती तर त्या पॅन्टला मधोमध होल करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला ती गौराईच्या जो मानेचा भाग आहे तिथून कपडा व्यवस्थित फिट करता येईल. तर या ठिकाणी मी व्यवस्थित पातळ असं हे मिश्रण कालवून घेतलेलं आहे सिमेंटाचं. तर आता त्यात मी कपडा भिजवून ठेवलेला आहे. तो कपडा बारीक बारीक यात मी कट करून घेतलेला. तो आता मी याला असं व्यवस्थित कमरेच्या साईडने गुंडाळून घेणार आहे. बॉडी ही व्यवस्थित दिसली पाहिजे त्यासाठी. कपडा लावण्याचं कारण की बॉडी ही आपली लाईट वेट व मजबूत देखील होईल व वजनाने लाईट वेट देखील राहील. त्यासाठी मी या ठिकाणी कपड्याचा वापर केलेला आहे आणि कपडा लावल्याने काम देखील आपलं फास्ट होतं आणि हवी तसा शेप आपल्याला देता देखील येतो. त्यासाठी मी या ठिकाणी कपड्याचा वापर केलेला आहे. याच पद्धतीने आता त्याला वरतून देखील मी जो कपडा अगोदर भिजवून ठेवला होता तो कपडा व्यवस्थित सिमेंटाने कोट करून घेऊन या ठिकाणी गुंडाळून घेतलेला आहे. मी माझ्या पिलोंडांची हाईट त्यांच्या गौराईच्या मेजरमेंटच्या पेक्षा छोटी घेतलेली आहे. 1.5 इंचाची हे माझे पिलोंडे आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याची हाईट देखील वाढवू शकतात, पण पिलोंडे हे छोटेच छान वाटतात. त्यासाठी मी त्यांची हाईट या ठिकाणी छोटीच घेतलेली आहे. तर शोल्डरपर्यंत व्यवस्थित सिमेंटाने कोटिंग करून घ्यायची व आपल्याला हवा त्या पद्धतीचं आपण त्याला बॉडीचा शेप देऊ शकतो, जाड बारीक. तर मी या ठिकाणी अशा पद्धतीने कोटिंग करून घेतलेली आहे व त्याला प्लेन करण्यासाठी वरतून कोरडं सिमेंटाचा वापर करत त्याला सॉफ्टनेस आणत आहे अशा पद्धतीने. तर शोल्डरची जागा मी तशीच ठेवलेली आहे. त्या ठिकाणी छोटे छोटे 2 खिळे मी ॲड करणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी POC पाईप देखील टाकू शकतात, पण माझ्याकडे ऑलरेडी घरात पिलोंडांचे हात 4 जोड आहे, त्यामुळे मी त्याला पाईप न सोडता खिळ्यांचा वापर करून जे हात आपल्याकडे आहे घरात तेच त्याला ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने माझी सिमेंटच्या व POC पाईपाची मदत घेऊन मी बॉडी बनवलेली आहे. जेवढी पाहिजे तेवढी फिनिशिंग मला काही जमली नाही फर्स्ट टाईम केल्यामुळं, पण मार्केटच्या रेटपेक्षा आपली ही सिमेंट बॉडी खूप छान आहे व
व्यवस्थित जशा जशा पद्धतीने आपण त्याला कपडे वेअर करायची आपल्याला इच्छा असेल तसे आपण त्याला घालवू शकतो. काष्टा, ब्राह्मणी साडी किंवा धोतर, वेगवेगळ्या पद्धतीचे आपण याला ड्रेसिंग करू शकतो. त्यामुळे मला तर घरी बनवलेली ही बॉडी खूप आवडली आहे व आपण मार्केटमधून जर बॉडी घ्यायची म्हणलं तर खूप पैसे ते जातीलच, पण काही काळात ती बॉडी खराब देखील होत असते, कारण ती फायबरची असते. दुकानदार सांगतात आपल्याला की गॅरंटी आहे, काहीच होणार नाही. हो, खरं आहे, काही वर्ष त्याला काहीच होणार नाही. पण जी बॉडी आपण हाताने बनवतो त्याचा आनंद रेडीमेड जी लक्ष्मीची बॉडी आपण आणतो आहे त्यात येणार नाही. जसं आपण लक्ष्मीला वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या इच्छेनुसार साडी जशी वेअर करतो, पण आपल्याला प्रॉब्लेम येतो की आपल्याकडे बॉडी नसल्यामुळं आपण साडी जशी पाहिजे तशी घालू शकत नाही. तर लक्ष्मी मातेला यायला थोडा वेळ आहेच अजून. तोपर्यंत तुमची देखील बॉडी बनवून तयार होईल अशा पद्धतीची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व काही अडचण आल्यास तुम्ही मला कमेंट देखील करू शकता. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.